यात पुढल्या बातम्यांकडे. खरातने अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्ल्या मारल्या होत्या असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय. कुणाच्या सांगण्यावरून फुल्ल्या मारून जादूटोणा केला असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केलाय. अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवरून भोंदू खरातनं फुल्या मारल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय. त्यामुळे फोटोमधला दुसरा नेता नेमका कोण यावरून चर्चा सुरू झाली आहे. ट्विट करत रोहित पवारांनी आरोप काय केलाय बघूया. जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही, परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादांसह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय. या भोंदू खरातनं कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला. ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता हेही समोर येणं गरजेचं आहे. रोहित पवारांच्या मोठ्या आरोपानंतर विकास लवांडे यांनी खरातसह तटकरे चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. रोहित दादा म्हणतायत त्या फुली मारल्याच्या प्रकरणाची खरंच सखोल चौकशी व्हायला पाहिजे, कारण तिथे ट्रस्टी ज्या होत्या त्या रुपाली चाकणकर होत्या आणि त्यांच्यासोबत सुनील तटकरे वारंवार जात होते. दादा नकोसे असलेले, दादा ज्यांना नको वाटत होते असे कोण लोक होते याचा शोध घ्यावा लागेल. त्यांनी काय ट्विट केलं हे मी बघितलेलं नाही, परंतु ते ट्विट करताना त्यांच्याकडे तर पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे द्यावेत, डीजींकडे द्यावेत, तिथल्या आयजींकडे द्यावेत, तिथल्या सीपींकडे द्यावेत, तिथल्या एसपींकडे द्यावेत, त्यांच्यावर कारवाई होईल. की अजितदादा पवार यांचा जो फोटो आहे त्याला कुठेतरी जी आहे ती काळी फुली करण्यात आलेली होती. म्हणजे अजितदादांना मारण्याचा डाव होता. त्याच्याबरोबर त्याच्यात लिहिलेले की मग महाराष्ट्रातल्या एक बड्या नेत्याचंही त्याच्याबरोबर नावाने फोटो आहे ज्याच्यावर फुली आहे. मग ते कुणाचं नाव आहे? ते पवार साहेबांचं नाव आहे का? आणि मग पवार साहेब आणि अजितदादा पवार हे एकत्र येऊ नये म्हणून अशी कुणीतरी काळी जादू करत होतं का? कोणी अशा पद्धतीनं जे आहे ते अघोरी पूजा करत होतं का? याचा तपास होणं गरजेचं आहे. आणि ती त्यांची जवळचीच लोक होती. फुली मारणं म्हणजे संपवणं, दॅट इज अ क्राईम. असं नाही कोणी फुली मारत, त्या माणसाला संपवणं हा त्यांचा हेतू होता. म्हणजे आता त्या अंधश्रद्धेवर आपण विश्वास ठेवत नाही. मग हे सुपारी दिली होती का काय केलं होतं तर हे खरंच फार चिंतेची बाब आहे. म्हणजे ते रोहित पवार एवढे ओरडतायत, मला कळत नाहीये की ते एवढे सांगतायत, जीव तोडून बोलतायत, पण का सिरियसली घेत नाहीत की खरंच घातपात आहे, अपघात नाही आहे, तो घातपात आहे. मला फक्त एकच वाटतं की माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करताय, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे SIT आहे त्या SITकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे. आता वडेट्टीवार काल बोलले अधिकाऱ्यांच्या परिवाराबद्दल, योग्य नाही आहे. कुठल्या अधिकाऱ्याच्या परिवाराबद्दल संशय व्यक्त करणे असेल माहिती तुम्ही SITला द्या. रोहित पवारचं म्हणणं जर खरं असेल त्यांनी SITला द्या.